हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात अस्थिरता आणि ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो, संविधानावरून महाराष्ट्र पेटला। आज जाणीवपूर्वक कावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सातत्याने अंबेडकर क्या निकाले, अगर भगवान का नाम लेतो तो 7 जन्म का पुण्य मिळता, अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील। कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या थोर पुरुषाचा अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला। खरं म्हणतं तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी, ही अशांतता होऊ नये, ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दाम हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का, हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला। दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरल्यानंतर आम्ही निषेध केला। त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो, सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे, महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आम्ही सर्वजण